25 का दिया भाई अभी कल एटीट्यूड दिखा रहे हो। गुड मॉर्निंग गाइस। अरे का पुस्तक मराठी सॉन्ग थांबत नाही। आमच्या अवतारा बघू नका, अवतारा बघू नका आमचे। आम्ही काल रात्री लेट पोहोचलो मित्राच्या घरी गावात, एकदम पडेल गावात। आणि आता सकाळी उठलेत 8 वाजले, सकाळचे 8 साडेआठ। आणि आता काल रात्री काय ब्लॉग करायला मिळालं नाही कारण दमलेलो आणि सामान सगळं घरी टाकायचं होतं। आणि जसं पण 360 होती एवढं काय आलं नसतं। आज आमचा प्लॅन आहे कुणकेश्वर मंदिर आणि देवगड बीच, फोर्ट बीच वगैरे करायचा। तर बघू हे सगळे किती असं रांगो वगैरे करतात आणि किती वाजता निघतं ते। मस्त गावाची फील येते। एक ड्रोन शॉट बघा। आंघोळ बेंगोळ झाले सगळ्यांच्या। आता आम्ही चाललो नाश्ता करायला खाली आणि मग तिकडून फर्स्ट स्टॉप इज गोइंग टू बी मंदिर, कोकरबाचं मंदिर। रेडी रेडी क्या ना क्या 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 सगळे रेडी आहेत। नाश्ता करून मग बाईक धुवायचा विचार आहे। बाईक धुणं आहे हो, वाजले 10:30 वाजले। कुठे आहे पुढे? ठीक हा, ह्याने ना हाताने ब्रश केलं, त्याच्यानंतर परत ब्रश करून परत ब्रश केलं। हा नाश्ता आलाय। नाश्ता झालाय, मस्त होता नाश्ता, मस्त होता। चहा पण मस्त होता। आणि हा आपला एक नेता आहे, फुल नेता बनून आलाय। आता 5 दिवस याचे प्रचार करणार। अरे 4 छोनी कोडे पे हिमांशू भाई जाऊ दे। आज शूज नाही घालणार, आज क्रॉक्सच घालणार, क्रॉक्सवर फिरणार। सकाळी जाऊन आलो यार, फक्त आपल्याला मोबाईल हवा। अरे हा ते कुठे ती वाडी दाखव, वाडी चिकटकट जाऊया आपण, जरा वाडी बघून या। अरे वा, अरे वा, एक्सप्लोरेशन। अरे बापरे, इकडे असं यायला लागते। हा रस्ता आहे रे, मस्त। हा रस्ता मस्त आहे, मस्त रस्ता तो। हा इथपर्यंत येईल का? अरे ब अशी चढेल, अशी तिथून पण येईल। भारी आहे, मस्त आहे गार्डन बेड। मी चालू का ठेवली? सॉरी। हा इकडे आता ज्यांचे डबल स्टँड नाही त्यांना असं करायला लागतं। चेन लूप झालंय, निघूया। आणि गावात पहिल्यांदा एवढ्या बाईक्स आल्या असतील तर एवढ्या एवढे गाड्या काही सेलला आणलेत काय? घेऊन जा, जी हवी ती घेऊन जा। पहिल्यांदा आले तेवढ्या गावात गाड्या, तर सगळे असे बघत बसलेत काय चालू आहे। हा ग्रेवाली सगळ्यात महाग, सगळ्यात जास्त पैसे याचे मिळते। चला पुढे।
हा, तर आता फर्स्ट डेस्टिनेशन जे आहे दॅट इज अवर पोखरबावचं मंदिर, जे असं थोडस पाण्यात मंदिर आहे. अरे भाई का मस्त दिसतंय सकाळचं, एकदम थोडस पाणी फ्लो होतंय मस्त. पोखरबावचं मंदिर आपलं फर्स्ट डेस्टिनेशन आहे. आधी फ्युल अप करायचं सगळं, मग पोखरबाव, मग तिकडून कुणकेश्वर, मग कुणकेश्वर बीच मंदिर वगैरे फिरून मग तिथून देवगड फोर्ट, आणि देवगड फोर्ट देवगड बीच फिरून मग सनसेट बघायला विजयदुर्ग फोर्ट जर टाइम असला तर. याला आपण जर अजून एक्सटेंड करूया. हा 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 हा, हे आपलं लाईनअप आहे आजचं. इकडेच कुठेतरी आहे आय गेस पेट्रोल पंप. आय डोंट नो. यांना जाऊ दे पुढे. मी आपलं ऑफरोडिंग करत करत आलेलो तर पुढे आहे. समोर व्ह्यू मस्त दिसतोय. आपण पडेल गावात आहोत. रिएक्शन चेक करो भाई. इधर गया इसका पेट्रोल पंप किधर है? अयो अयो अयो. आज सगळे स्लिपर आणि याच्यावरती झालेत, कारण बीचेस वर जायचंय भरपूर. याचं नेमकेच तेच असतं दरवेळेच. एक कॅमेरा माउंट घ्यायला सांगितलेलं याला. पेट्रोल भरून झालंय. इकडे रस प्यायला थांबलेत आय गेस. कुठे ही लोक दिसत नाही. उसाचा रस पिऊया भाई. राईड स्टार्ट झाली नाहीये आणि आम्ही ऑलरेडी उसाचा रस प्यायला थांबलोय. मैं आपसे पूछूंगा कि ये 20 रुपए ग्लास गन्ने का जूस कितने का दिया जी? तो बोला ए चला जाए यहाँ से, ऐसे बोला. फिर बोला एटीट्यूड दिखा रहा है, ऐसे बोला. ठीक है, स्टार्ट कर. तुम्ही एटीट्यूड दिखा रहे हैं. हा, एवढंच बोला. अरे जी ये 20 रुपए ग्लास गन्ने का जूस कितने का दिया जी? बोलो बोलो. 25 का दिया भाई अभी. एटीट्यूड दिखा रहे हो. काका ने स्क्रिप्टच्या मस्त स्क्रिप्ट चेंज केली आहे, स्वतःची स्क्रिप्ट बनवली आहे. उसाचा रस आलाय आपला. बॉडीचं पण फ्युल अप झाला पाहिजे ना भाई. हो बरोबर. You know why you need an adventure bike in life. That is why you need an adventure bike in life to overtake all of your friends on a off-road patch. ये चाहिए भाई लाइफ में, ये चाहिए. एम्प्टी रोड्स, मस्त घूम रहे भाई.
दीज आर द व्ह्यूज यू लिव्ह फॉर. ते बघा मंदिर आहे पाण्याच्या जस्ट बाजूला, काय मस्त दिसतंय. हा 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 हा. काय रस्ते आहे भाई, नदीच्या बाजूने एकदम मस्त गावातून. आता मध्येच हा ब्लॉग हिंदी होतोय, मध्येच मराठी होतोय, तर त्याच्यासाठी सॉरी, बट भावना पोहोचणं इम्पॉर्टंट है गाइस. हे आहे श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, पोखरबाव, दाभोळे पोखरबाव. आणि हे काइंड ऑफ असं पाण्यात आहे. आता इथे पाणी नाही दिसत आहे, आतमध्ये जाऊया, खाली जरा पाणी आहे वगैरे. खाली जायचं. हा भाई पाणी बघ खाली, इथे बघ एकदम फुल. वा वा, इथे पण देव मस्त आहे भाई. भाईला ते नेव्हर एंडिंग आहे ती बघ. वाव भाई, मासे पाण्यात जवळ जवळ होते एकदम. कसं तरी वाटतं इकडून पण वर जाऊ शकतो. काय आहे वरती? लेट्स एक्सप्लोर बिकॉज द चॅनल्स नेम इज आरी एक्सप्लोर. अच्छा, इकडून वरती मग जंगलात जायचंय. का मस्त दिसतंय. हां डॉगी, हे डॉगी, अरे घाबरू डॉगी. इकडचं झालं आहे, पोखरबाव झाला. पोखरबाव करता करताच आमचे 1:30 वाजले आहेत. अजून कुणकेश्वर बाकी आहे. कुणकेश्वर नंतर देवगड बाकी आहे. बघूया किती काय होतं. आमचं प्लॅन होतं देवगडमध्ये जेवायचं, वाटत तर नाही आता. चला कुणकेश्वरला जाऊया.
स्वागतम. हे आलो पोचलो आपण कुणकेश्वर मंदिराकडे. मंदिरचं सगळं करून नंतर आपण जाणार आहोत बीचवर. कुणकेश्वरचं बघतो. एक व्ह्यू बघाय. आपण पोचलोय कुणकेश्वर मंदिराकडे. ये चूहे के हाथ में हाथी किसने दे दिया? आता पडली असती माझ्याकडून. ऐकले बोला, ये चूहे के हाथ में हाथी किसने दे दिया? पडणार होती बाई. असा चढ आहे, पडणार होती बाई. आणि अशी वळवत होतो. जाम हेवी आहे. अरे तो आदमी देख, तेरे को देख. इसको ले जाने से पहले 5 मिनट ऊपर. त्याला जिथे जातो तिथे पाऊस येतो. पाऊस काय पाठ सोडत नाही. हातात ते गिम्बल चार्जिंगला लावलाय फोन. रे काय कष्ट आहे रे बाबा. कष्ट लोकांना वाटतं की ब्लॉगिंग एकदम इझी आहे. हे साले कमेंट करत असतात असे घाण घाण की तुझा हे ब्लॉग चांगला नाही, हे ब्लॉग चांगला नाही. हे असं करायला लागतंय बघ. नाहीतर काय, चार्जिंगला लावून लॉक करतोय बाई. आयफोन वरून मी ऍक्शन कॅमेरावर आलाय तो. काय स्टोरीज नाही. आता सगळे तर निखिल नसतात ना बाई चांगलं चांगलं DSLR घेऊन फिरायला. काय मस्त पेंटिंग केली आहे. कांट बीट दिस व्ह्यू. हा हा हा, असा व्ह्यू तुम्हाला अजून कुठे दिसणार आहे? मागे मंदिर आहे, बीच दिसतोय. क्या बोल रहे हैं? अरे पैसा नहीं है. ये कबीर सिंग बोल रहे पैसा नहीं है. ऐसा नहीं है. ऐसा पैसा नहीं हो तो मुझे भी पैसा नहीं है. हा चला आता चाललोय आपण जेवायला कुठेतरी. मंदिराची मस्त आतमध्ये फोटोग्राफी अलाउड नव्हती. थोडंसं क्लिप काढलाय मी. ते बघा. चला. अरे याला रस्ता माहिती नसेल. जेवायला सगळं बंद आहे. मिड डे आलोय. आज आहे गुरुवार आणि आज तर सगळे हॉटेल वगैरे बंद आहेत. आता जे हॉटेलला झालं ते नेमकं असलं पाहिजे चालू. इकडे पण एक मस्त तलाव आहे छोटं आणि शंकराची मूर्ती आहे मध्ये. मस्त आहे ते. आणि जाम भूक लागली आहे. दमलेत आणि हॉटेल बंद होतं ऑलमोस्ट हॉटेल. कारण आज दसरा आहे आणि गुरुवार आहे. तर इथे पण फिरायला येत नाही म्हणून सगळं बंद होतं. आणि आता आम्ही उडवलं आहे दुकान रेस्टॉरंट. आणि नॉर्मल पोळी भाजी वरण भात मस्त जेवणार आहे. हां कोण? हिमांशू ना? हिमांशू काय झालं? अरे यार उसको लेके आपला जो हिमांशू भाऊ आहे त्याला आम्ही पाठी सोडलेलं. हरवल्यासारखा असं मुसाफिरसारखा फिरत बसलाय.
ना याच्याकडे फोन, ना याच्याकडे नेटवर्क, ना याच्याकडे काय, असा एकटा एकटा फिरत असतो. ना तुझ्याकडे फोन, ना नेटवर्क, कॉल नाही लागत, काय नाही, असाच एकटा कुठे फिरत असतो. मग कशाला एकटा एकटा फिरत असतो? तुम्ही गेले पटकन कुठेतरी निघून, मला काय माहित. हे असे ना एवढं रत्नागिरीला येतात मुंबईवरून विदाऊट नेटवर्क, विदाऊट फोन, विदाऊट डेटा. काय बोलायचं आहे मग? ॲडव्हेंचर, ॲडव्हेंचरची. हा, भिजलेले बूट, ओले शूज. किधर था भाई? ऊपर है ना मैं. वो क्या, वो एक इंसान था, वो बोला वो ते लोग काले बिंद्रे लोग कुठे गेले, वो ऊपर गए, वो चढ़ के गया ऊपर पूरा. ग्रुप का नाम हो गया भाई. हम लोग जा ही रहे. हाँ, अरे तो माणूस बोला की ओ जेवण आले मस्त. काकांनी काहीतरी चटपटीत एकदम 10 मिनिटात काहीतरी बनवून दिलंय घरगुती. चपाती, भाजी, आमटी, वरण भात, गुलाबजाम पण आहे बाई, लोणचं आणि सॅलड पण आहे. चला तोडूया. काही माणसं ना मोठी होतात, काही माणसं मोठी असून पण छोटीच होतात. भाई बेली. एक्झॉस्ट. ए किती माउंटेन ड्यू किती एव्हरेज देते? ही देते 40. का बोलतो? मस्त आहे रे. कोणती ब्रँड? भाई ये सीटिंग पोजीशन थोड़ा ठीक नहीं है क्या? नहीं, थोड़ा ऐसा अनकंफर्टेबल. मैं ऊंचा हो जा. ऊंचा है तू, ऊंचा है. नहीं पर थ्रोटल कैसे मतलब? ऐसा ऐसे ही. क्रूज कंट्रोल वगैरे सगळं ना भाई? हाँ, सगळं. और ये ब्रेकिंग पैर, लड़की हाँ, पैर से. ऐसा बोलते क्या? माझ्याकडे शब्द नाही त्यासाठी. काय भाई, वेडा झालाय वेडा. काय व्ह्यू आहे भाई. आता हे जे आम्ही कालचा दिवस जो फुल राईड करून आलोय ना, आता ते वर्थ वाटतंय. सगळ्या बाईक्स लाईनअप आहेत आणि जे कालचा जो आमचा एवढा मोठा ऑन्टोराज होता, एवढं 10:30 वाजता 11 वाजता पोचलो आम्ही, एवढं रात्रीचे गेले, तो आता हा व्ह्यू बघून वरतीच वाटतं. काय बोलतो? काय भाई, तुमचा एक ग्रुप ठेवा त्याच्याबरोबर फिरता येईल आणि बाईक घेऊन या इथे. बाईक
खूप हे आहे, ही सॉफ्ट सँड आहे. आपण इकडे पार्क तर नाही करू शकत. देर इज ओनली वन वे ऑफ पार्किंग इट. लेट्स गो. That is why you buy an adventure bike in life. क्या बघते रे भाई? That is my fellow who ride cruiser bikes. This is why you should buy an adventure bike. देवगड फोर्ट तिकडे आहे आय गेस पुढे. आणि आपण इकडे आलो आहे विंड मिलला मराठीत काय म्हणतात रे, विसरलो. पवन चक्की बघायला आलो है अपन. यहाँ पे भाई ये वो जिप लाइन है क्या? मेरे को उसको जिप लाइन के ऊपर लगा हुआ रश देख के उधर को इच्छा ही नहीं हो रही जाने की. अब भी निकाल के देता हूँ. निकाल WD-40 निकालो, रश निकाल के देता हूँ अब भी. वो वाला 600 रुपये जिप लाइन का, 1000 रुपये WD-40 का. तू 400 दे. तू 400 दे. काय भाई रेनबो. वही स्टार्टअप और इंजन ना रहे हो तो थोड़ा न्यूट्रल में ना. हाँ करना. ये चालू नाही होते. किक मार. हाँ नाही होते. इकडे भारत बघा ना, भारत लगेच काढून. आणि हिरोवाले गाडी. अरे किक मार. शब्दच नाही, चालू दे. काय बोलायचं? ए हीरो वालों का नाम खराब कर रहा है यार. अरे नाही, आजपासूनच मी ह्याला बोललो की गाडी चालू दे ना. मेरी भी चालू हो रही थी आज. Look at this guy. Grocery guy. बंद केलं. आरामात भाई. शूज घालून. मार किक. ए भाई काय करतोय? अरे बस झाले. ए भाई बस. ए थांब. लावू दे भाई, 6:20 झाले. लावून टाक. थांब. बंद कर. लाव. अरे तुझे आता व्हिडिओ बाईक्स इकडे पार्क केले आहेत. दुसरा स्पॉट आहे हा. ते पवन चक्क्या तिकडे वरती आहेत तिकडे. आणि आता आम्ही आलोय बीचवरती खाली. हे आपले बीचवरतीच नागडे होत आहेत. अरे याचं काय चालू आहे? नागडे झाले तिथेच.